नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला आजच्या या भागाला सुरुवात करूयात. सनई चौघड्यांचा नाद सर्वत्र घुमला होता. मोठा आलिशान लग्नाचा हॉल पाहुण्यांनी अगदी गजबजून गेला होता. पार्किंग लॉट देखील गाड्यांनी भरून गेला होता. नावाजलेले उद्योगपती श्रीधर देशमुखांच्या एकुलत्या एका मुलाचं म्हणजेच प्रशांतचं लग्न होतं, आणि तेही त्यांचेच खास मित्र विजय सरपोतदार यांच्या मुलीशी, मोनिकाशी. मोनिका विजय सरपोतदारांची एकुलती एक लाडकी लेक होती. बरीच नामांकित मंडळी लग्न सोहळ्याला सामील व्हायला आली होती. श्रीधरराव पाहुण्यांच्या आणि मित्रांच्या गाठीभेटी घेण्यात व्यस्त होते. इकडे विजयराव देखील त्यांच्या पाहुण्यांमध्ये गुरफटून गेले होते. आज दोघे खास मित्र व्याही होणार होते. या गोष्टीचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसत होता. पाहुणे आणि मित्रमंडळी लग्न सोहळ्याचं भरभरून कौतुक करत होते. नवरदेव प्रशांत त्याच्या रूममध्ये शेरवानी घालून त्याची तयारी करत होता. मुळातच देखणा असणारा प्रशांत आज नवरदेवाच्या पोशाखात अगदी राजबिंडा दिसत होता. तो तयार होऊन मित्रांसोबत लग्न मंडपामध्ये यायला निघाला. लग्न घटिका समीप आली होती. गुरुजींनी माईक हातात घेऊन पुकारलं, मुलीचे मामा वधूला घेऊन मंडपात या. थोड्याच वेळात नवरदेव प्रशांत पाटावर येऊन उभा राहिला. गुरुजींनी पुन्हा एकदा माईक हातात घेऊन पुकारलं, पण अजून वधू आली नव्हती. तितक्यात नवरी मुलीचे काका श्रीधररावांच्या कानात काहीतरी सांगून त्यांना वधू पक्षाच्या खोलीकडे घेऊन गेले. श्रीधरराव मोनिकाच्या काकांच्या मागे भरभर पावलं टाकत चालले होते. ते दोघेही एकामागोमाग एका वधू पक्षाच्या खोलीत शिरले. विजय सरपोतदार डोक्याला हात लावून एका कोपऱ्यात खुर्चीवर बसले होते. अरे विजय, काय झालं, तू असा का बसलायस? श्रीधर देशमुखांनी काळजीने विचारलं. विजयरावांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. त्यांनी शर्मेनं आपली मान खाली घातली होती. अरे विजय, बोल ना, असा का बसलायस? श्रीधररावांनी पुन्हा विजयाकडे पाहून विचारलं. तितक्यात बाजूला उभे असलेला त्यांचा धाकटा भाऊ श्रीधररावांकडे पाहत म्हणाला, मोनिका नाहीये. नाही म्हणजे? श्रीधररावांनी न समजून विचारलं. म्हणजे मोनिका तिच्या खोलीत नाहीये. तिला आम्ही खूप शोधलं, पण ती कुठेच दिसत नाहीये, आणि ती कुठे गेली ते कोणालाही माहीत नाहीये. मोनिकाची मैत्रीण आरोही पुढे होऊन श्रीधररावांना सांगत होती. श्रीधरराव हे ऐकून मटकन बाजूच्या खुर्चीवर बसले. विजय तर आधीच डोक्याला हात लावून शून्यात नजर लावून पाहत बसला होता. अरे विजय, पण मोनिका कुठे गेली असेल तुला काही माहीत नाही का? वहिनी, तुम्हाला तरी काही माहीत आहे का? वहिनी, हो, तुम्हाला काही ठाऊक असेल तर बोला पटकन. तिकडे गुरुजी माईक वरती पुकारा करतायत. श्रीधरराव वेड्यासारखं त्या दोघांकडे पाहून प्रश्न विचारत होते, पण आई वडिलांना कोणालाच माहीत नव्हतं की मोनिका कुठे गेली येते. आरोही, तू पाहिलंस का ग? माझी मोनिका जाताना तुला काही सांगून गेली का? मोनिकाची आई आरोहीच्या जवळ जात तिला विचारत होती. काकू, मी पण पाहिलं नाही, पण मी जेव्हा रूममध्ये गेले तेव्हा मोनिका कुठेच दिसली नाही. म्हणून मी तिला शोधतच होते की तेवढ्यात माझा फोन वाजला. पाहते तर मोनिकाचा होता. मी पटकन फोन रिसीव्ह केला आणि तिला कुठेच म्हणून विचारलं. ती पलीकडून म्हणाली की आई बाबांना सांग की मी ठीक आहे, माझी काळजी करू नका आणि माझा शोध घेऊ नका. एवढंच बोलून तिनं फोन कट केला. मी तिला पुन्हा पुन्हा फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण आता तिचा फोन लागत नाहीये. आरोहीनं घाबरतच सर्व सांगून टाकलं आणि बाहेर जायला निघाली. थांब पोरी, श्रीधररावांनी तिला थांबवलं. दोन्हीकडच्या मंडळींना आता टेन्शन आलं होतं. एवढी सगळी मातब्बर मंडळी लग्न समारंभाला आली होती, आणि अशातच त्यांना समजलं की नवरी मुलगीच गायब आहे, तर दोन्ही घराण्यांची खूप नाचक्की होणार. या भीतीनं त्या दोघांनाही काहीच सुचत नव्हतं, आणि ह्या खोलीच्या बाहेर ही बातमी जाऊ नये म्हणून त्यांनी आरोहीला देखील बाहेर जाऊ दिलं नाही. अजून तर त्या खोलीच्या बाहेर ही बातमी गेली नव्हती, पण अजून थोडा वेळ गेला तर ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरेल, आणि बाहेर जर सर्वांना ही गोष्ट समजली तर दोघांनाही जगात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. या विचारानंच श्रीधररावांच्या काळजाचा थरकाप झाला. एवढे वर्ष मेहनत करून नाव कमावलंय ते एका झटक्यात धुळीला मिळेल. अरे विजय, असा डोक्याला हात लावून काय बसलायस? पुढे काय करायचं आता तूच सांग.
श्रीधरराव आता विजयवर आपल्या दोस्तावरती आवाज चढवत म्हणाले, मित्रा, माझं डोकंच चालायचं बंद झाले रे. मला माफ कर. माझ्यामुळे आज तुझ्यावर ही वाईट वेळ आली. विजय श्रीधररावांची त्यांच्या पुढे हात जोडून माफी मागत म्हणाले, अरे बाबा, माफी वगैरे ते बाजूला राहू दे. यावर पटकन काहीतरी पर्याय काढ, जेणेकरून आपल्या दोघांची ही इज्जत शाबूत राहील. बाहेर आलेल्या लोकांना जर ही गोष्ट समजली ना, तर आपल्या दोघांचीही नाचक्की होईल. आपल्या विरोधकांच्या हातात तर आयतं कोलीत सापडेल. तू यावर लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढ. श्रीधरराव विजयकडे पाहून बोलत होते. बाहेर इकडे गुरुजी नवरी मुलीला मंडपात घेऊन या म्हणून अजूनही वारंवार पुकारत होते. प्रशांत पण केव्हापासून पाटावर ताटकळत उभा होता. तो पण बराच वेळ उभा राहून वैतागून गेला होता. गुरुजींचे शब्द श्रीधररावांच्या कानात घुमत होते. विचार करता करता त्यांची नजर आरोहीवर पडली. ते कसला तरी विचार करत तिच्याकडे पाहत होते. आरोही पण दिसायला खूप सुंदर होती. रंगानं गोरी, नाकी डोळी नीटस आणि चार चौघीत उठून दिसण्याजोगी. आरोहीच्या लक्षात आलं की काका तिच्याकडेच पाहत आहेत. ती मध्येच मोनिकाच्या आईला म्हणाली, काकू, मी बाहेर जाते, मी कोणाला काही सांगणार नाही. तितक्यात दरवाज्यावर टकटक आवाज झाला. विजयरावांच्या धाकट्या भावानं पुढे होऊन दरवाजा उघडला. आरू, केव्हाचा शोधतोय तुला आणि तू इथे काय करतेस? आरोहीचे बाबा आत येत तिला म्हणाले. अहो बाबा, तुम्ही कशाला मला शोधत आहात? आरोही जरा दबकतच बोलली. अगं, ते गुरुजी नवरी मुलीला बाहेर घेऊन या म्हणून पुकारतायत ना, पण कोणी येतच नाही म्हणून मी इकडे आलो. तू पण मला बराच वेळ दिसली नाही म्हणून मी तुला शोधत इकडे आलो. आरोहीचे बाबा सर्वांच्या चेहऱ्यावरून एक वार नजर फिरवत म्हणाले. अहो बाबा, आरोही पुढे काहीतरी बोलणार एवढ्यात मोनिकाच्या आईने तिला मध्येच थांबवलं. काय झाले? तिचे बाबा प्रश्नार्थक नजरेने सर्वांच्या चेहऱ्याकडे पाहून विचारत होते. अहो, इथे मोनिका कुठेतरी गायब झाली. ते कोणालाच माहीत नाही आणि तिनं तुमच्या मुलीला फोन केला होता आणि तिनं तिला पण नीटसं काहीच सांगितलं नाही. श्रीधरराव आता वैतागून बोलत होते. आरोहीचे बाबा पण हे सर्व ऐकून स्तब्ध झाले. श्रीधरराव बसल्या जागेवरून उठत आरोहीच्या बाबांच्या दिशेने जात त्यांना म्हणाले, हे पहा मिस्टर, काय नाव तुमचं? म्हणून त्यांनी आरोहीच्या बाबांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत विचारलं. माझं नाव जयवंत शिवलकर. तिच्या बाबांनी आपलं नाव सांगून श्रीधररावांना स्वतःची ओळख करून दिली. जयवंत साहेब, इथे आमच्यावर काय परिस्थिती ओढावली आहे ती तर तुम्ही पाहिलंच आहे. तुम्ही आमच्यावर एक उपकार करा. श्रीधरराव बोलता बोलता मध्येच थांबले. आरोहीच्या बाबांच्या चेहऱ्यावर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं. हे माझ्याशी असं का बोलतायत? या विचारात ते पडले. एक दीर्घ सुस्कारा टाकत ते पुढे म्हणाले, जयवंत साहेब, आता आमची इब्रत तुम्हीच वाचवू शकता. म्हणजे साहेब, तुम्ही हे असं काय बोलताय? आरोहीचे बाबा अडखळत म्हणाले. हो, म्हणजे मला असं म्हणायचंय की तुमच्या या गोड मुलीचं आमच्या मुलाशी म्हणजेच प्रशांतशी लग्न लावून द्याल का? श्रीधरराव कशी तरी शब्दांची जुळवाजुळव करत जयवंतरावांना विचारत होते. अहो साहेब, हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही कुठे, आम्ही कुठे? तुमची आणि आमची बरोबरी कशी होईल? तुमचा आणि आमचा ताळमेळ तरी कसा बसेल? उगाच कशाला गरिबाची चेष्टा करताय? तिचे बाबा श्रीधररावांकडे पाहत म्हणाले. आरोही तर त्यांचं बोलणं ऐकून शॉक लागल्यासारखी स्तब्ध झाली. अहो, बरोबरीचं काय घेऊन बसला? आत्ता आमच्यावर जी वेळ आली आहे त्यातून आम्हाला तुम्हीच वाचवू शकता. या खोलीच्या बाहेर जर ही गोष्ट गेली तर आमची नाचक्की होईल. तुम्ही आज आमची मदत केली तर आमच्यावर तुमचे खूप उपकार होतील, नाही म्हणू नका. मी तुमचा आयुष्यभर ऋणी राहील. श्रीधरराव जयवंतरावांच्या पुढे हात जोडून बोलत होते. अहो, पण मी असा कसा अचानक निर्णय घेऊ? अहो, अजून माझ्या मुलीचं शिक्षण पूर्ण झालं नाही. जयवंतराव त्यांना समजावण्याच्या सुरात म्हणाले. तितक्यात पुन्हा बाहेरून गुरुजींच्या पुकारण्याचा आवाज आला. श्रीधरराव मोनिकाच्या काकांकडे पाहत म्हणाले, बाहेर जाऊन त्या गुरुजींना काहीतरी कारण सांगून थोड्या वेळासाठी शांत राहायला सांग. जयवंतराव, अहो, पुढचं शिक्षण लग्नानंतर ती आमच्याकडे राहून पूर्ण करेल. मी तुम्हाला शब्द देतो, तिला हवं तेवढं शिक्षण आम्ही तिला देऊ, मग तर झालं. ते जयवंतला विश्वास देत म्हणाले. ती समोरच आहे.
तिचं मत काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायला हवंच ना. आणि मी माझ्या मुलीच्या इच्छेविरुद्ध जाणार नाही. जयवंतराव आरोहीकडे इशारा करत म्हणाले. तोवर इकडे मोनिकाच्या काकांनी गुरुजींना काहीतरी कारण सांगितलं आणि त्यांना म्हणाले, मुलीला यायला थोडा वेळ लागेल, तुम्ही सारखं सारखं पुकारू नका. त्यांनी एक वेळ प्रशांतच्या चेहऱ्याकडेही पाहिलं. तो देखील वैतागलेला दिसत होता. हे पाहून त्यांनी तिथलीच एक खुर्ची उचलून प्रशांतला बसायला दिली. तो देखील पटकन खुर्चीत बसला. त्याचे मित्र काकांकडे पाहून हसून म्हणाले, आता वहिनींना म्हणावं उद्यापर्यंत निवांत आलात तरी चालेल. हे बोलून एकमेकांना टाळ्या देत होते ते. पाहुणे मंडळींमध्ये कुजबूज चालू होती केव्हाची, ही कधी येते नवरी, असली कसली तयार होते कोण जाणे. आता जाता जाता काकांच्या कानावरती हे आवाज पडले. इकडे श्रीधरराव आरोहीकडे वळत म्हणाले, खरं तर पोरी मी तुलाच विचारायला हवं, आम्ही तुझं शिक्षण अर्धवट राहू देणार नाही. तुला जितकं शिक्षण घ्यायचंय तितकं आम्ही तुला देऊ. पोरी, तुझ्या पुढे मी हात जोडतो, पण नाही म्हणू नकोस ग, तुझे आमच्यावर फार उपकार होतील. ते आरोहीच्या पुढे हात जोडत म्हणाले. अहो काका, तुम्ही असे माझ्या पुढे हात जोडू नका हो. ती श्रीधररावांचे हात आपल्या हातात घेत म्हणाले, पण काका, तुमच्या मुलानं मला कधी पाहिलेलं नाही आणि मी देखील त्याला कधी पाहिलेलं नाही. तुम्ही अडचणीत आहात म्हणून जरी हे लग्न मी मान्य केलं, पण लग्नानंतर तुमचा मुलगा मला ऍक्सेप्ट करेल का? आरोही श्रीधररावांना समजावण्याचा प्रयत्न करत म्हणाली. माझा मुलगा माझ्या इच्छेविरुद्ध जाणार नाही. माझा मुलगा माझ्या शब्दाबाहेर नाही, त्याची तू बिलकुल काळजी करू नकोस, श्रीधरराव तिला समजावत म्हणाले. पण काका, तुमच्यात आणि आमच्यात फार मोठी तफावत आहे. मला नाही हो तुमच्या स्टेटसप्रमाणे वागायला जमणार. तुमच्या चालीरीती, तुमच्या सारखं वागणं बोलणं मला नाही जमणार. मी तुमच्या घरात स्वतःला पटकन मिसळून घेऊ शकणार नाही हो, आरोही पोट तिडकीनं समजावत होती. आरोही, तू या सर्व गोष्टींचा विचार करू नकोस. तुला आमच्या घरात मिक्स करून घ्यायचं काम आमचं आहे. ते सर्व तू माझ्यावर सोड, मी आहे. पण प्लीज या अशा छोट्या गोष्टींसाठी तू नाही म्हणू नकोस. काका, मला विचार करायला थोडा वेळ हवाय, ती म्हणाली. अगं पोरी, तोच तर नाही ना आता आपल्याकडे, श्रीधरराव हताश होत म्हणाले. थोडा वेळ मग कोणी काहीच बोललं नाही. सर्वजण शांतच होते. त्यांना त्यांची इज्जत आरोहीच्या हातात आहे असं दिसत होतं. आरोहीला तर हे सर्व आपल्यासोबत काय घडतंय तेच कळत नव्हतं. या लोकांना हो म्हणावं की नाही म्हणावं हे तिला समजतच नव्हतं. तिचे बाबा तर सर्व तिच्यावर ढकलून रिकामे झाले होते. त्यांचं देखील बरोबर होतं म्हणा. त्यांनी तिच्या आयुष्याचा निर्णय तिनंच घ्यावा असं त्यांना वाटत होतं आणि म्हणून त्यांनी सर्व तिच्यावर सोपवलं. तिला श्रीधररावांची पण दया येत होती. त्यांच्यावर आलेली ही वेळ तिला दिसत होती. पण त्यांच्यावर आलेलं संकट पाहून मी जर हो म्हणाले आणि माझ्या या निर्णयाचा पुढे जाऊन मला आणि माझ्या आईवडिलांना आणि माझ्या कुटुंबाला त्रास झाला तर मग? तिचं डोकंच चालत नव्हतं. तिच्या मनाची द्विधा मनस्थिती झाली होती. तेवढ्यात मोनिकाची आई तिच्याकडे पाहून म्हणाली, आरोही, तूच आता आमची इज्जत वाचवू शकतेस. एक अभागी आई तुझ्या पुढे हात जोडते, नाही म्हणू नकोस. माझी मुलगी असा विश्वासघात करेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. प्लीज आरोही, आमच्यावर आलेल्या या संकटातून तूच आम्हाला वाचव. तू जर हो म्हणालीस तर तुझे आमच्यावरती अनंत उपकार राहतील. आमची उरली सुरली इज्जत आता तुझ्या हातात आहे. त्या डोळ्यात पाणी आणून बोलत होत्या. आरोही त्यांचे हात आपल्या हातात घेत भावनेच्या भरात, हो काकू, मी तयार आहे या लग्नाला, असं म्हणाली आणि तिनं एक वेळ तिच्या बाबांकडे पाहिलं. बाबा पण तिला नजरेनेच म्हणाले, पोरी, योग्य केलंस. चल मग तुला आम्ही पटकन तयार करते. मोनिकाची आई मग तिला पटकन तयार करायला घेऊन गेली. आज तिथे तिची आई देखील नव्हती. ती आणि तिचे बाबा दोघेच या लग्नाला आले होते. आई घरीच होती. आईची आठवण होताच तिच्या डोळ्यात पाणी आलं. तितक्यात तिचे बाबा आरोहीकडे फोन देत म्हणाले, आरू, हे घे, आई बोलते. हॅलो आरू, मी येते तिकडे, तू काळजी करू नकोस. मला तुझ्या बाबांनी सर्व सांगितलंय. तू वाईट वाटून घेऊ नकोस. तू हे लग्न करून त्यांची मदत करतेस. मी येते थोड्या वेळात, असं म्हणून आईनं फोन ठेवला. आईचं बोलणं ऐकून आरोहीला जरा बरं वाटलं. तिला
मोनिकाच्या आईनं छान तयार केलं. श्रीधररावांचं पण टेन्शन आता थोडं कमी झालं होतं. विजयराव तर पोरीनं फसवलं या विचारानंच शर्मेनं अजूनही मान खाली घालून बसले होते. श्रीधरराव आरोहीला तयार व्हायला सांगून बाहेर गेले. मोनिकाच्या आईनं तिला छान कटाची साडी नेसवली, हलकासा मेकअप केला. मुद्दाम तिला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी तिचा चेहरा मुंडवळ्यांनी झाकून घेतला. त्यांना हे सर्व करताना फार वाईट वाटत होतं, पण पोरगी गेली ते गेली, आता उरली सुरली इज्जत तरी वाचेल म्हणून ते आपल्या मनावर दगड ठेवून आरोहीला तयार करत होत्या. तर मग मित्रांनो, या नवीन कथेची आता सुरुवात झाली आहे आणि हा भाग आजच सुरू होतोय. तर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. आपण भेटूयात लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.